नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संजू बाबा राऊत आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी सांगितलं की 3 वर्ष अजून निवडणुकीला आहेत. 3 वर्षानंतर लोकसभा निवडणूक आहे आणि या 3 वर्षाचे उमेदवार आत्तापासून ठरवले पाहिजे. संघटनेची बांधणी केली पाहिजे. खासदारकी कोण लढणार याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे. अशा पद्धतीचा सल्ला संजू बाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धवजी ठाकरे यांना मुंबईमध्ये दिलाय. कारण उद्धवजी ठाकरेंना घराबाहेर पडतात, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, परंतु संजय राऊत स्वतः घराबाहेर पडलेत आणि जळगावमध्ये बसून सांगतायत की 3 वर्ष अजून निवडणुकीला आहेत, आपण संघटन बांधणीकडे लक्ष दिलं पाहिजे. हा घरचा आहेर संजू बाबा राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांना दिलेला आहे. ही पहिली वेळ नाही. याआधी देखील जेव्हा शरद पवार साहेबांना भेटायला संजय राऊत गेले होते त्यावेळेला ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये संजय राऊतांचं एक वाक्य होतं की शरद पवार या वयात देखील राज्यभर फिरायला तयार आहेत. याचा अर्थ उद्धवजी ठाकरे अद्याप राज्यात फिरायला तयार नाहीत, मातोश्रीच्या बाहेर फिरायला तयार नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी त्याही वेळेला उद्धवजी ठाकरेंवर निशाणा मारला. आता देखील जळगावमध्ये बसून उद्धवजी ठाकरे यांना घरचा आहेर देण्याचं काम केले की अजून 3 वर्ष निवडणुकीला आहेत, आत्ता तरी घराच्या बाहेर पडा, आत्ता तरी उमेदवार ठरवा. अशा पद्धतीचं आव्हान संजू बाबा राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना केलेलं आहे. त्यामुळं उभाटा गटातली असलेली दुफळी पुन्हा एकदा जळगावच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आलेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला संजय राऊतांच्या तोंडून खरं वाक्य आलं. ते म्हणाले सरकार संवेदनशील आहे. नंतर त्यांनी सावरासावर केली आणि मग म्हणाले की सरकार असंवेदनशील आहे. संजय राऊत असंवेदनशील सरकार हे महाविकास आघाडीचं होतं. जेव्हा उद्धवजी ठाकरे बांधावर गेले होते आणि शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही 25,000 देऊ, 50,000 रुपये देऊ, दमडी देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही दिली नव्हती. आता जळगावमध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. विशेषतः केळी बागांचं नुकसान झालंय. या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सरकारच्या वतीनं देण्यात आले आहे. एवढंच नाही तर तातडीनं नुकसान भरपाई देण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आहे. त्यामुळे संजय बाबा कुठलीही निवडणूक नसताना या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचं काम कुठलीही निवडणूक नसताना या सरकारनं केली. कारण हे सरकार देवाभाऊचं सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि हे सरकार हे संवेदनशील सरकार आहे. कुठलीही निवडणूक नाहीये, 3 वर्ष कुठलीही मतदान होणार नाहीये, तरी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची हिम्मत ही देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली. महाविकास आघाडीनं फक्त आश्वासन दिले, बांधावर जाऊन बस म्हटले, परंतु घरामध्ये बसून कारभार केला. हे सरकार संवेदनशील आहे तर महाविकास आघाडीचं सरकार असंवेदनशील होतं. संकटमोचक हे रस्त्यावर उतरतात, बांधावर जातात, शेतकऱ्यांशी संवाद जातात. संजय राऊत तुमचे नेते कुठे आहेत ते सांगा. तुम्ही घरकोंबडा म्हणून काम केले. तुमचे उद्धवजी ठाकरे जळगावमध्ये येऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करणार आहेत का? मागच्या वेळेला संजय राऊत असंच कुठलं तरी नुकसानीचा दौरा करण्यासाठी गेले होते आणि मर्सिडीजमध्ये बसून काजू बदाम खात बसले होते. अशा पद्धतीची संवेदनशीलता तुम्ही संकटाचं आणि संकटमोचनचं बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण गिरीश भाऊ हे संकटमोचक देखील आहेत आणि तुमच्यासारख्या नाकर्तेपणाला कर्दनकाळ म्हणून देखील ते काम करतात. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा होता त्यावेळेला त्या सरकारचा कर्दनकाळ होण्याचं काम देखील या संकटमोचकांनी केलं होतं. हे संजय राऊतांनी विसरू नये. जळगावमध्ये गुंडशाही कुणाची आहे? उभाटा गटाची गुंडगिरी सुरू आहे. संजू बाबा राऊत ज्या पद्धतीनं त्याच पत्रकार परिषद संजय राऊत म्हणतात की जळगावमध्ये पोलिसांच्या माध्यमातून गुंडगिरी आहे आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की संदीप कर्णिक खूप चांगलं काम करतात.
काहीतरी एक ठरवा. एका बाजूला सांगायचंय पोलिसांच्या माध्यमातून जळगावमध्ये गुंडगिरी आहे आणि दुसऱ्याच बाजूला सांगायचंय त्याच पत्रकार परिषदेमध्ये की संदीप कर्णिक नावाचे अधिकारी खूप चांगलं काम करतायत, त्यामुळे अशोक खरातला बेड्या टाकल्या, अशोक खरातला अटक झाली. संजय राऊत काहीतरी एक ठरवा. उद्धवजी ठाकरे रोज उठून युटर्न घेतात, ती सवय आता तुम्हाला देखील लागलेली आहे. उद्धवजी ठाकरेंनी सांगितलं मी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदारकीचा राजीनामा देतो. 6 वर्ष टर्म संपली, आमदारकीचा राजीनामा दिला नाही. आता दुसऱ्यांदा आमदारकी मिळते का यासाठी सोनिया गांधींसमोर मुजरा घालावा लागतोय. आणि संजय राऊत तुम्ही त्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की संदीप कर्णिक चांगलं काम करतात आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात की नाशिकमध्ये पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे. नेमकं काय ते एक ठरवा आणि मग पत्रकार परिषद घ्या. अशोक खरात प्रकरणाला सोडून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि लालकृष्ण अडवाणीवरती सुद्धा टीका केली आहे. तर आसाराम बापू आहे, राम रहीम यांच्या दरबारामध्ये मोदी आणि अडवाणी सुद्धा जायचे असं त्यांनी म्हटलं. कुणाच्या दरबारात कोण जायचं हे सांगण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. ज्या पद्धतीनं भोंदू बाबा खरात याचे कारनामे समोर आले त्याला तातडीनं अटक करण्याची हिंमत कोणी केली असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, देवाभाऊच्या सरकारने केली. आसाराम बापूंचे काही काळे कारनामे समोर आले, बाबा राम रहीमचे काही काळे कारनामे समोर आले, त्यांच्यावर देखील कारवाई कुणाच्या सरकारमध्ये झाली? ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झाली. त्यामुळे कुठलंही चुकीचं कृत्य असेल तर त्याला आम्ही पाठीशी घालत नाही. उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव होता की वाझेसारख्या गुंडाला खंडणी वसूल करणाऱ्याला देखील तो काय लादेन आहे का असं म्हणून समर्थन उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना करत होते. हे भारतीय जनता पार्टीचं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींचं सरकार आहे. इथं कुणी असो त्याला पाठीशी घातलं जात नाही. आपण बघा आसाराम बापू प्रकरणात देखील कोर्टाने शिक्षा सुनावली, त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. बाबा राम रहीम यांच्या प्रकरणामध्ये देखील जेलमध्ये जाऊन कारवाई सुरू आहे, त्यांना अटक करण्यात आली. आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी संजू बाबा राऊत देखील प्रयत्न करत होते, परंतु तसं झालं नाही. भोंदू बाबा अशोक खरातवर कारवाई करण्याचं काम हे देवाभाऊंनी केलेलं आहे. नाही, संजय राऊत असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे. आता महाविकास आघाडीचा समन्वय बघा, काँग्रेस परस्पर राहुरीमध्ये आणि बारामतीमध्ये उमेदवार देणार अशी घोषणा करते आणि संजय राऊत जळगावमध्ये बसून सांगतात की समन्वय राखला पाहिजे. कसला समन्वय? मुळामध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडलेल्या आहेत. 3 दिशेला 3 घांची दोंड आहेत आणि यामुळं यांचं एकमत नाही. राहुरीची निवडणूक असू द्या, बारामतीची निवडणूक असू द्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुका असू द्या, महाविकास आघाडीचे 3 दिशेला 3 दोंड आहेत आणि यांच्या ठिकऱ्या उडलेल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसने परस्पर राहुरीची निवडणूक लढणार अशी घोषणा केली आणि संजय राऊत शरद पवार साहेबांची प्रवक्तेगिरी करत सांगतायत की राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क आहे. संजय राऊत उभाटा गटाचं मीठ खायचं आणि प्रवक्तेगिरी मात्र शरद पवार साहेबांची करायची, हा धंदा तुमचा सुरू झालाय. पवार साहेबांना येऊन, राष्ट्रवादीला येऊन सांगू द्या ना की आम्ही राहुरीची निवडणूक लढणार आहोत. तुम्हीच स्वतः घोषणा का करतायत? आणि काँग्रेसनं तर आधीच राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा लढणार अशा पद्धतीच्या घोषणा केल्यात, मुलाखती देखील घेतलेल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या पक्षाला अक्षरशः फाट्यावर मारलेला आहे. काही दिवसापूर्वी रोहित पवारांनी असा उल्लेख केला होता की अजित पवार यांच्या फोटोवरती बाबाने फुल्या जाहीर केल्या होत्या आणि आणखी काही नेत्यांच्या सुद्धा फुल्या ज्या आहेत क्रॉस फुल्या केल्या होत्या असंही त्यांनी म्हटलं होतं. सुषमा अंधारे असे म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर असा क्रॉस फुल्या ज्या आहेत होत्या अशी माहिती मिळते. असं कुठल्या भोंदू बाबाने कुणाच्या फोटोवर फुल्या मारल्या म्हणून काहीही होत नाही. कावळ्याच्या श्रापानं गाय मरत नाही. या प्रकरणामध्ये सविस्तरपणे चौकशी सुरू आहे. परंतु मला सुषमा अंधारे आणि रोहित पवार या दोघांनाही सांगायचंय की जनतेनं तुमच्या पक्षावर फुल्या मारल्या. जनतेनं तुमच्या पक्षावर फुल्या मारल्यामुळं विधानसभेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला घरी बसवलंय. त्यामुळं जनतेने मारलेल्या फुल्या महत्त्वाच्या असतात. जनतेने तुम्हाला घरी बसून तुम्हाला नाकारलेलं आहे. आधी जनतेने मारलेल्या फुल्या या बघा,
आणि जनतेनं देवेंद्रजींना एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळेला निवडून दिले। महायुतीचं सरकार अतिशय भरभक्कम आहे आणि खराब प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। अशा भोंदू बाबांनी कुणाच्याही कितीही फोटोवर फुल्या मारल्या तरी जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत, महायुतीच्या सोबत आहेत, तोपर्यंत ना सुषमा अंधारेंच्या फुल्यांनी फरक पडणार आहे ना रोहित पवारांच्या फुल्यांनी फरक पडणार आहे। हे सरकार जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे आणि असंच पुढचे 25 वर्ष महायुतीचं सरकार भक्कम राहील। लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबान यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे असं नाही, लगेच महिलांवर कारवाई करायची का नाही हा तपासानंतरचा निर्णय होईल। ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या येत आहेत याबद्दल सरकार निश्चितपणे विचार करेल, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या महिलांना देखील फसवलं असण्याची शक्यता आहे। कुठलीही महिला अशा पद्धतीनं अशा भोंदू बाबाकडे जाणार नाही। महिलांचा अपमान होईल अशा पद्धतीचं विधान, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील कोणी करू नये। या प्रकरणामध्ये सरकार तपास करते, जो कोणी दोषी असेल, मग तो भोंदू बाबा खरात असेल किंवा एखादी महिला असेल, कुणालाही सोडलं जाणार नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं। राष्ट्रवादीची 2 पत्र जी आहेत ते आता समोर आलेली आहेत। 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं। त्यामध्ये तटकरे आणि पटेलांनी पाठवलेलं पत्र अध्यक्षाप्रमाणे कार्यकारी अध्यक्षाला अधिकार देण्याचा उल्लेख होता। नाही, ह्या दोन्ही पत्रा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीच्या सर्व निर्णय घेण्याच्या पूर्ण समर्थ आहेत, त्यांचं नेतृत्व सक्षम आहेत की ते राष्ट्रवादी पक्षाबद्दल योग्य ते निर्णय घेतील। आपण काल पार्थ पवार यांचं देखील ट्विट बघितलंय की त्यांनी देखील सांगितलं की तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलाही वाद संवाद विवाद नाही। यावर संजय राऊत म्हणतात की या 2 पक्षामध्ये वेगवेगळी फूट पडली आहे। संजय राऊत, तुमच्या पक्षामध्ये काय फूट पडली बघा, एका बाजूला उद्धव ठाकरेंचा गट आहे, दुसऱ्या बाजूला संजय राऊतांचा गट आहे, असे 2 गट उभाटामध्ये पडलेत। आधी आपल्या पक्षामध्ये पडलेल्या 2 गटाबद्दल बोला आणि मग तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्याबद्दल बोला। आधी आपल्या खाली काय जळतंय याचा विचार संजू बाबा राऊत यांनी केला पाहिजे। दिल्लीमध्ये आता ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। ठाकरेंचे खासदार शिंदेच्या स्नेहभोजनाला गेल्यामुळे ऑपरेशन टायगर होतं असं म्हटलं। ज्या दिवशी ऑपरेशन टायगर होईल त्या दिवशी ते कोणालाही कळणार नाही। याआधी देखील संजय राऊतांच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले, हे झोपेत बसले होते आणि महायुतीचं त्यावेळी सरकार आलं। आता देखील रोज उठून ऑपरेशन टायगर होणार, ऑपरेशन लोटस होणार अशा भविष्यवाण्या करण्याचं काम संजू बाबा राऊतांकडनं केलं जात आहे। कारण भोंदू बाबा खराचा उद्योग बंद झाल्यानंतर संजू बाबा राऊत यांनी आपला नवीन उद्योग सुरू केला आहे की ऑपरेशन टायगर होणार, ही भविष्यवाणी होणार, राष्ट्रवादीचे 25 आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार, उबाटा गटाचे 10 लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार। कारण भोंदू बाबा खराताचं दुकान बंद पडल्यानंतर संजू बाबा राऊतांना वाटतं की आपला फॉर्ममध्ये धंदा येईल, परंतु असं काही होणार नाही। ज्या दिवशी कुठलं ऑपरेशन होईल त्या दिवशी ते कुणालाही कळणार नाही, एवढं संजू बाबा राऊत यांनी लक्षात ठेवावं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मनाचे श्लोक घेण्यात यावं असं एक पत्र आहे, ते किशोरी पेडणेकरांकडून हा प्रस्ताव देखील आहे, तो मांडण्यात येणार आहे। तर MIM कडून याला विरोध होतोय, भाजपची नेमकी काय भूमिका? भारतीय जनता पार्टीची हीच भूमिका आहे की राष्ट्रप्रथम हे धोरण ठेवून इथलं शिक्षण खात्याने काम केलं पाहिजे। राष्ट्रप्रथम या नयाने ज्या काही गोष्टी येतील त्या शिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आता किशोरीताई पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिलाय, तो प्रस्ताव महापालिकेमध्ये येईल, महापालिकेमध्ये त्यावर सविस्तर चर्चा होईल। परंतु या प्रकरणामध्ये राष्ट्रप्रथम आणि राष्ट्र विचाराला स्थान देण्याचं काम शिक्षणामध्ये निश्चितपणे केलं जाईल। MIMनी कितीही विरोध करू द्या त्याचा काहीही फरक पडणार नाही। MIMनी आपल्या पक्षाचा विचार करावा। महापालिकेमध्ये हा प्रस्ताव आल्यानंतर त्याबद्दलचा योग्य ते निर्णय महापालिकेची संपूर्ण समिती मिळून घेईल। किशोरी पेडणेकर असं म्हणाले की ज्या बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली त्या बाबासाहेबांच्या मनावर सुद्धा मनाच्या श्लोकांचा परिणाम होता, त्यामुळे याचं महत्त्व त्यांना देखील माहिती आहे। नाही, मनाचे श्लोक हे सर्वसामान्य लोकांना किंवा मनाच्या श्लोकातून राष्ट्रभक्ती जागे होते आणि मनाच्या श्लोकातून संस्कारक्षम आयुष्य होतं।
हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनाचे श्लोक आपण देखील शाळेमध्ये असताना वेगळ्या ठिकाणी आपण बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत. मनन, चिंतन, वाचन त्या सगळ्यांचं केलेलं आहे. याबद्दल तो अभ्यासक्रमात समावेश करायचा का नाही करायचा याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये होईल. परंतु ज्या ज्या साहित्यामध्ये, मग ते रामदास स्वामींचं साहित्य असो किंवा तुकाराम महाराजांचं साहित्य असो, ज्ञानेश्वर माऊलींचं साहित्य असो, ज्या ज्या साहित्यातून संस्कार मिळतात, ज्या ज्या साहित्यातून राष्ट्रभक्तीचा विचार येतो, असं सगळं साहित्य ते शिक्षणामध्ये समावेश केलं पाहिजे. ही सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. मुंबई महापालिकेने पारदर्शक कारभार मुंबई महापालिकेत हवा यासाठी आता सत्ताधारी जे भाजप आहे, पक्ष आहे, त्यांनी 1000 पेक्षा अधिक कोटीचे टेंडर जे आहेत ते रद्द केल्यास स्टे दिलेला आहे. जे जुन्या काळात जे टेंडर काढण्यात आले होते त्यांना स्टे दिला नाही. महाविकास मागच्या वेळेला जेव्हा प्रशासकाचं कारभार होतं त्यावेळेला टेंडर भरताना काही नियमांची पायमल्ली करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळं अशा पद्धतीचे जे काही टेंडर होते ते रद्द करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका आहे. मुंबई महापालिकेतला एक एक पैसा हा मुंबईकराचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार होणार नाही. तो संपूर्ण कारभार पारदर्शक असला पाहिजे, ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. त्यामुळंच अशा पद्धतीचे जी काही टेंडर आहेत ते रद्द करण्याचं काम करण्यात आलंय. ही टेंडर पुन्हा नव्यानं काढली जातील. पारदर्शक पद्धतीनं मुंबईचा कारभार करणं हे भारतीय जनता पार्टीचं देवाभाऊंचं स्वप्न आहे. त्यामुळं आम्ही अतिशय पारदर्शक पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कारभार करू, त्याच दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल आहे. तुम्ही आता म्हणाल की प्रशासकीय राजवटीमध्ये काही टेंडरमध्ये अनियमितता झाली, त्या काळात ज्यांनी निर्णय घेतले, तत्कालीन आयुक्त असतील किंवा खाजगी यंत्रणा असेल, त्यांच्यावर कधीपर्यंत कारवाई होईल? नाही, तपास करून त्याच्यामध्ये जर का कोणी दोषी असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जातील. कोणालाही सोडलं जाणार नाही. मुंबई महानगरपालिकेने महिलांसाठी वॉर्डमधला एक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. महिलांसाठी विशेष कारमध्ये शौचालय जे तयार करण्यात आले होते, त्यामध्ये कॅन्टीन सुरू केलेले आहे. एका साईडला कॅन्टीन तयार करतात, त्यापासून नागरिकांच्या आरोग्याशी खेळलं जातंय का असा प्रश्न. अतिशय चुकीची बाब आहे. अशा पद्धतीनं मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणं, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं चुकीचं आहे. या प्रकरणामध्ये महापालिका निश्चितपणे कारवाई करेल की अशा पद्धतीने एका बाजूला टॉयलेट, दुसऱ्या बाजूला कॅन्टीन असे जर का प्रकार कोणी करत असतील तर ते मुंबईमध्ये खपवून गेले जाणार नाही. मुंबईकरांच्या आरोग्याशी कुणीही खेळत असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा करण्याचं काम प्रशासकीय पातळीवर केलं जाईल आणि महापालिकेत देखील हा प्रश्न उठवून त्या दोषींवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.